विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी गणितातील दुसरा पाठ आहे रेषा आणि कोन. यामधील स्वाध्याय 2 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला दिलेल्या विधानासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान आहे पूर्ण कोनामध्ये टिंब काटकोन असतात. तर पूर्ण कोनामध्ये 4 काटकोन असतात. पूर्ण कोन म्हणजे संपूर्ण वर्तुळ असतं ज्याचं माप असतं 360 अंश आणि जर 360ला आपण 90ने भागलं तर आपल्याला 4 मिळतात. म्हणजेच पूर्ण कोनामध्ये 4 काटकोन असतात हे याचं उत्तर आहे. त्यामुळे आपण इथे टिक केलेली आहे. यानंतर प्रश्न 2 आहे सरळ कोनाचे 3 समान भाग केले तर मिळणारा प्रत्येक कोन टिंब असेल. आता सरळ कोन म्हणजे 180 अंश मापाचा कोन असतो आणि या 180 अंश मापाच्या कोनाचे 3 समान भाग करायचे आहेत. म्हणजे 180ला आपल्याला 3ने भागावं लागेल. तर 180 भागिले 3 केलं तर आपल्याला 60 मिळेल आणि 60 अंशाचा कोन हा लघुकोन असतो. त्यामुळे इथे उत्तर लघुकोन हे येणार आहे. पुढे तिसरं विधान आहे किरण OP आणि किरण OQ यांचा आरंभबिंदू टिंब आहे. दोन्ही किरणांच्या नावाचं निरीक्षण केलं तर सुरुवातीला O आलेला आहे. त्यामुळे किरण OP आणि किरण OQ हे दोघंही O मधून निघतात. तेव्हा यांचा आरंभबिंदू O हा असणार आहे. यानंतर आहे टिंब दोन्ही बाजूंनी अमर्यादित असते. तर रेषाखंड हा 2 बिंदूंच्या मधील अंतरास आपण रेषाखंड म्हणतो. किरण हा एका आरंभबिंदूतून निघतो आणि एका बाजूला अमर्यादित वाढत जातो आणि प्रतल हे 4ही बाजूला अमर्यादित वाढत जातं. म्हणजे हे तीनही या व्याख्येत बसत नाही. परंतु रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्यादित असते. त्यामुळे याचं उत्तर रेषा हे येणार आहे. यानंतर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. गट A आणि गट B असे आपल्याला दिलेले आहेत. गट A मध्ये आपल्याला कोनांची मापं दिलेली आहेत आणि गट B मध्ये कोनाचा प्रकार दिला आहे. 91 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा हा मोठा आहे परंतु 180 पेक्षा कमी. हा साहजिकच विशाल कोन होतो. या ठिकाणी E या पर्यायामध्ये विशाल कोन आहे आपण इथे लिहिलेला आहे. यानंतर 180 अंश मापाचा कोन आहे. 180 अंश म्हणजेच सरळ कोन असतो. तर इथे A या पर्यायामध्ये सरळ कोन आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. यानंतर आहे 360 अंश. 360 अंश हा पूर्ण कोन असतो त्यामुळे B पर्याय येईल. 215 अंश हा 180 अंशापेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा कमी आहे त्यामुळे हा प्रविशाल कोन होईल, पर्याय C. आणि शेवटी आहे 90 अंश. 90 अंशाचा कोन हा काटकोन असतो त्यामुळे पर्याय D हा याचं उत्तर येणार आहे. यानंतर प्रश्न 3 आहे पुढील आकृती पाहून उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीला पाहून हिचं निरीक्षण करून आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. या आकृतीवर आधारित असणारा पहिला प्रश्न आहे आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे लिहा. आता किरणामध्ये एक आरंभबिंदू असतो, तिथून ते किरण अमर्यादितपणे वाढत जातं. ही रचना लक्षात घेऊन E हा एक मधला बिंदू आहे. इथून 5 किरण निघत आहेत, त्यांची नावं आपण पहिल्यांदा लिहूया. किरण EC म्हणजे हा, त्यानंतर किरण EB हा वाला किरण, त्यानंतर किरण EQ या दिशेने जाणारा, किरण EF आणि किरण ED. हे E पासून निघणारे 5 किरण दिले. यानंतर D हा बिंदू आहे. D पासून सुद्धा 3 किरण निघत आहेत, त्यांची नावं लिहूया. किरण DA म्हणजे हा वरच्या बाजूला जाणारा, किरण DP म्हणजे इथून इकडे जाणारा आणि किरण DE ह्या बाजूला जाणारा. इथे एक लक्षात ठेवायचं की किरण DE याचं नाव आपण किरण DQ असंही लिहू शकतो. दोन्ही किरण एकच आहेत कारण E आणि Q हे D पासून निघणाऱ्या या किरणावरचे बिंदू आहेत. त्यामुळे DE जर लिहिलं तर आपल्याला किरण DQ लिहायची गरज नाही. तेव्हा आपण या आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे E हा बिंदू कोणकोणत्या रेषांवर आहे. आता E हा बिंदू या ठिकाणी आहे, तो कोणकोणत्या रेषांवर आपल्याला लिहायचा आहे. इथे बघा ही एक रेषा आहे PQ, या रेषेवर E बिंदू आहे. त्याचबरोबर CF या रेषेवर देखील E हा बिंदू आहे. परंतु EB हा किरण आहे, ही रेषा नाही. E पासून निघणारा हा किरण आहे, त्यामुळे आपल्याला या किरणाचं नाव लिहून चालणार नाही. तर 2च रेषा आहेत आणि त्या रेषा आहेत रेषा PE आणि रेषा CF. तिसरा प्रश्न आहे आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडांची नावे लिहा. आता रेषाखंड म्हणजे 2 बिंदूंमधील अंतर असतं. त्यामुळे जिथे जिथे 2 बिंदू एका रेषेवर दिलेले आहेत जसं PD, AD किंवा BE, CE, EQ, EF, ED, EP हे सगळे रेषाखंड होते. तर यांची सगळ्यांची नावं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत, ती वाचूया.
रेख एडी, रेख पीडी, रेख डीई, रेख बीई, रेख सीई, रेख EQ, रेख EF, रेख PQ, रेख PE आणि रेख DQ. अशा पद्धतीने या आकृतीमधील सर्व रेषाखंडांची नावं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न चौथा आहे, ई हा आरंभबिंदू असणाऱ्या किरणांची नावे लिहा. आता या आकृतीमध्ये ई हा आरंभबिंदू असणारे किरण आपल्याला लिहायचे. तर ते किरण हा एक आहे, इकडे हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. 5 किरण आहेत. यांची नावं आपल्याला फक्त लिहायची आहेत. ती नावे पाहूया. ती नावं होतील किरण EQ, किरण EC, किरण EB, किरण ED आणि किरण EF. हे सर्व ई हा आरंभबिंदू असणारे किरण आहेत. पुढचा प्रश्न आहे की कोन BEQ हा कोणत्या प्रकारचा कोन आहे, त्याच्या भुजांची नावे लिहा. तर आपल्याला कोन BEQ हा सांगितलेला आहे. आपण पहिल्यांदा पाहूया तो कोन कुठे आहे. कोन BEQ हा कोन आहे, म्हणजे साधारण इथून इथपर्यंत हा कोन आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तरी आपल्या लक्षात येईल की हा विशाल कोन आहे, कारण इथे काटकोन आहे आणि त्यापेक्षा हा मोठा आहे, त्यामुळे हा विशाल कोन होणार आहे. आणि याच्या भुजा होणार आहेत बाजू EB आणि बाजू EQ. तेव्हा आपण उत्तर लिहूया. आपला प्रश्न होता कोन BEQ हा कोणत्या प्रकारचा कोन आहे, त्याच्या भुजांची नावे लिहा. उत्तर येईल कोन BEQ हा विशाल कोन आहे आणि भुजांची नावे येतील बाजू EB आणि बाजू EQ. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न चौथा आहे, सोबतच्या आकृतीमधील कोनांची नावे लिहून त्यांचे प्रकार लिहा. आपल्याला एक आकृती दिलेली आहे. O बिंदूतून निघणारे हे 4 किरण आहेत आणि त्यामुळे हे सर्व कोन तयार झाले. यांची आपल्याला नावं लिहायची आहेत आणि त्यांचे प्रकारसुद्धा लिहायचे आहेत. आपण इथे एक सारणी बनवून लिहिलेलं आहे. पहिलं कोणाचं नाव लिहिलेलं आहे POQ, म्हणजे POQ हा जो कोन आहे हा विशाल कोन होईल, कारण हा 90 अंशापेक्षा मोठा दिसतोय. त्यानंतर कोन POR हा देखील विशाल कोन होईल. यानंतर आहे कोन QOR हा कोन जर बघितला तर हा काटकोनापेक्षा लहान आहे, म्हणजे हा लघुकोन होईल, त्यामुळे QOR हा लघुकोन असं लिहिलेला आहे. यानंतर आहे कोन QOS. ते जर आपण बघितलं तर कोन QOS हा विशाल कोन आहे. आणि शेवटी आहे कोन ROS. कोन ROS हा देखील विशाल कोन आहे. अशा पद्धतीने या दिलेल्या आकृतीमधील जे कोन आहेत त्यांची नावं लिहून आपण प्रकार लिहिलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा काही कोन लिहून तुम्ही त्यांची प्रकार लिहू शकता. या ठिकाणी हा स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व उदाहरणांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.